घर फिरलं की घराचे वासे फिरतात। असंच काहीसं झाले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत। कारण खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर कराडशी जवळीक असणारे धनंजय मुंडे देखील टीकेचे धनी ठरत आहेत। सध्या CIDच्या कोठडीत असणारे वाल्मिक कराड यांच्या पापाचा घडा मात्र सध्या भरल्याचं दिसतंय। कारण एकामागून एक प्रकरण आता त्यांच्या अटकेनंतर बाहेर येताना दिसत आहेत। धनंजय मुंडे यांचा वशिला वापरून अनुदान मिळवून देतो असं म्हणत या वाल्मिक कराडने पंढरपूर तालुक्यातील तब्बल 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचं एक नवं प्रकरण बाहेर आले। हे प्रकरण नेमकं काय आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाब आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ऊस तोडणी यंत्रमालकांना प्रत्येकी यंत्रामागे 36 लाख रुपयांचं शासकीय अनुदान मिळवून देतो। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे माझ्या जवळचे आहेत असं सांगून तब्बल 140 ऊसतोडणी यंत्रमालकांना प्रत्येकी 8 लाख म्हणजेच तब्बल 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा या वाल्मिकी कराडने घातलाय। या सर्व 140 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 8 लाख रुपये काढून 11 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना भेटल्यानंतर पनवेल येथील देवीश रेसिडेन्सीमध्ये मुंडे यांचे निकटवर्ती असणारे जितेंद्र पालवे यांना हे संपूर्ण पैसे आम्ही दिल्याचा आरोप ऊस तोडणी यंत्रमालक शेतकऱ्यांकडून होतोय। या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर कराडची भेट घेतल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे। दरम्यान वाल्मिक कराडला हे पैसे देताना ज्यावेळी हे पैसे मोजण्यात येत होते त्यावेळेचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत। त्यामुळे आता या नवीन प्रकरणामुळे धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड देखील अडचणीत येताना पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण शेतकऱ्यांनी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये वाल्मिक कराडला 11 कोटी 20 लाख रुपये दिल्यानंतर 2 महिने वाट पाहिली, मात्र तरी देखील अनुदान त्यांना काय मिळालं नाही। याबाबत त्यांनी वाल्मिक कराडला जाब विचारायला सुरुवात करताच वाल्मिक कराडने त्यांना बीडमध्ये या असं सांगितलं। दरम्यान हे 140 शेतकरी बीडला जाऊन वाल्मिक कराडला भेटले। त्यावेळी वाल्मिक कराडने माझ्याकडे तुमचे कोणतेही पैसे नाहीयेत, तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हणत या संबंधित शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली। दरम्यान वाल्मिक कराडची हीच दहशत पाहून आणि त्यांचं राजकीय कनेक्शन पाहून हे 140 शेतकरी त्याच्या विरुद्ध तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये देखील गेले नाहीत, ते थेट आपापल्या गावी परतले। मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे आता या प्रकरणाला मात्र वाचा फुटली आहे। पैसे देतानाचे आणि घेतानाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा आता हे शेतकरी करतायत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये तसेच खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंसोबत वाल्मिकी कराड यांच्यावर विरोधकांचे आरोप होतच होते। मात्र आता या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं थेट नाव येत असल्यामुळे आता या प्रकरणाचा सखोल तपास महायुती सरकारकडून होणार का असाच प्रश्न आता विचारण्यात येतोय। कारण खंडणी प्रकरण असो की सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्याकांड प्रकरण असो, आत्तापर्यंत तरी महायुतीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। मात्र या पंढरपूरच्या प्रकरणामध्ये तत्कालीन कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचं नाव वापरून शेतकऱ्यांची तब्बल 11 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक वाल्मिक कराडने केल्याचं आता समोर आलंय। प्रकरणाशी असलेला मुंडेंचा थेट संबंध आणि वाल्मिक कराड यांच्याशी जवळीकता आणि पैसे देताना घेतानाचे समोर आलेले फोटो आणि व्हिडिओज, त्यामुळे या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहे अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे।
सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी मात्र यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.